तर आपल्याला काय करावं लागेल, ते जे व्हाईट पॅचेस आहेत ना, त्याच्यातले आयदर सगळे पॅचेस किंवा ऍटलिस्ट एक दोन जे जास्त थिक वाटतायत ते आपण लेझरने एक्सरसाइज करून टाकू, तपासायला पाठवून देऊ. ते व्हाईट पॅचेस जाणं हे एम नाहीये त्याच्यात. व्हाईट पॅचेसच्या खाली काही कॅन्सर तर सुरू नाही झालेला ना, हे बघणं एम आहे. आलं लक्षात? कधी कधी असं पण होतं की आपण काढतो, तपासायला पाठवतो, खालची जखम भरत येते आणि परत तो व्हाईट पॅच तसाच येतो. एम इज नॉट टू रिमूव्ह और मेक इट पिंक. एम इज टू रूल आउट मॅलिग्नन्सी. म्हणजे त्याच्या खाली कॅन्सर तर नाही ना, हे कळणं गरजेचं आहे. कारण पहिल्यापेक्षा डेफिनेटली वाढलेत, ते पण ऑन ट्रीटमेंट वाढलेत. सो ऑन ट्रीटमेंट वाढलेला असेल तर मग तर आपण जनरली इग्नोर करत नाही. वी शुड टेक अ ऍक्शन. वी शुड रिमूव्ह सॅम्पल, सेंड इट फॉर हिस्टोपॅथ. त्याचं काय रिपोर्ट येईल त्याच्यानुसार पुढची ट्रीटमेंट बघू. जर का काही नाही आलं त्याच्यात तर काही नाही, वी कंटिन्यू विथ द कॉन्झर्वेटिव्ह ट्रीटमेंट किंवा नुसतं व्हाईट पॅचेस आहे असं समजून. पण जर का काही आलं की खाली कॅन्सर आहे तर मग कॅन्सरची ट्रीटमेंट ऍज पर कॅन्सरचं डायग्नोसिस ती करावी लागेल. असं बघून सांगता येणं मुश्किल असतं. डॉक्टरांच्या डोळ्यात माझ्या चष्म्यात मायक्रोस्कोप राहिला असतं तर मला सांगता आलं असतं, पण ते अनफॉर्च्युनेटली तशी टेक्नॉलॉजी अजून निघालेली नाही.